वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन थोडंसं मिक्स आहे. काही कुर्ता सेट आहे, काही फक्त कुर्ता पॅन्ट आहे, म्हणजे टॉप बॉटम आहे, आणि काही कॉर्ड सेट्स आहे. सो या व्हिडिओला थोडंसं मिक्स कलेक्शन आहे आणि खूप छान कलेक्शन आहे. यातले काही ब्रँड्स माझे आवडते आहेत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर एक स्पेसिफिक ड्रेसची लिंक हवी असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सो लेट्स स्टार्ट. सो त्यामधलं पहिलं जसं बोलली मी की कॉर्ड सेटसुद्धा इन्क्लूड आहे आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो खूप सुंदर असं एक कॉर्ड सेट मला रिसीव झालं. क्रीम कलरचं कॉम्बिनेशन यामध्ये दिलेलं आहे. इन केस यामध्ये जर व्हाईट पॅन्ट रिसीव झालं असतं तर हा तेवढं उठून दिसलं नसतं. बट खूप सुंदर असं क्रिमिश कलरचं पॅन्ट रिसीव झालेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसतो. अगेन कुठल्याही सिम्पल पार्टीसाठी आपण इझिली वेअर करू शकतो, किंवा कुठल्याही ऑफिशियल गोष्टीसाठी इझिली आपण वेअर करू शकतो. अशा पद्धतीचं कम्फर्टेबल कॉर्ड सेट आहे. सो त्यामध्ये ब्लॅक कलरचा आणि क्रीम कलरचं थ्रेडवर्क असलेलं कुर्ता रिसीव झालेला आहे. शॉर्ट कुर्ता आहे. सो या पद्धतीचं पूर्ण प्युअर कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झाला. छान खूप व्यवस्थित क्वालिटीमध्ये थ्रेड वर्क केलेलं आहे. फ्रंट साईडला डीप नेक दिलेला आहे, थोडंसं व्ही कट केलेलं आहे. 3/4 स्लीव्ज आहे. स्लीव्जला पण छान थ्रेड वर्क केलेलं आहे. आणि बॅक साईडून पूर्ण प्लेन कुर्ता आहे. कुर्त्याला या ठिकाणी कट दिलेला आहे. स्ट्रेट कुर्ता आहे आणि कटला छान जे साईड कट आहे तिथे पण छान असं थ्रेड वर्क केलेलं आहे. खूप सुंदर थ्रेड वर्क केलेलं आहे. अगेन खालच्या साईडला पण पूर्ण ओव्हरऑल थ्रेड वर्क केलेलं आहे. यावर बॉटम रिसीव झालेला आहे. सिगरेट पॅन्ट नाही आहे, थोडंसं प्लाझोमध्ये आहे, त्यामुळे प्रॉपर खूप सुंदर एक सेट आणि लुक तयार होतो घातल्यानंतर. सिंगल पॉकेट यामध्ये रिसीव झालेलं आहे. पूर्ण कॉटनमध्ये पॅन्ट आहे आणि खूप सुंदर आहे. कुठलाही दुसरं एक्स्ट्रा यामध्ये इन्वॉल्व नाही आहे धागा. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. सो समरसाठी किंवा कुठल्याही सीझनसाठी अगदी बेस्ट आहे. यामध्ये इलास्टिक दिलेली आहे. यामध्ये पण एम साईजच मी. सो हा पूर्ण एक सेट मला रिसीव झाला. तुम्हाला एक्स्ट्रा यामध्ये काही ॲड करायची किंवा बॉटम घ्यायची काहीच गरज नाही. छान आहे. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये सॉफ्ट मटेरियलमध्ये रिसीव झालेलं आहे. सो हे होतं आपलं पहिलं कलेक्शन. हायली रिकमेंड करेन. कोणी जर ऑफिशियल वेअरसाठी जर हवं असेल, दिवसभर घालून कुठे वर्क करायचं असेल किंवा राहायचं असेल, जायचं असेल, ट्रॅव्हलिंग करायचं असेल, सो त्यासाठी अगदी बेस्ट आहे. सध्या यामध्ये फक्त सिंगल कलर अवेलेबल आहे, कारण न्यू आहे स्टॉकमध्ये. अगेन जर पुन्हा जर रिस्टॉक झालं किंवा पुन्हा यामध्ये जर पुन्हा जर पॅटर्न आले तर मे बी यामध्ये कलर्स येऊ शकतात. तर सध्या यामध्ये फक्त सिंगल कलर अवेलेबल आहे, ब्लॅक कलर. हे पण काही नवीन ब्रँड दिसत आहे. SZN ब्रँड म्हणून आहे. तर पहिल्यांदा मी हे ब्रँडचं कुर्ता मागवलेला आहे. खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन रिसीव झालेलं आहे. स्काय ब्लू कलरचं आहे. या पद्धतीने छान स्काय ब्लू कलरचं कुर्ता रिसीव झालेला आहे. कापड खूप सुंदर दिलं आहे. एक्स्ट्रा इनरची काहीच गरज नाही, कारण कापडची क्वालिटी एवढी छान दिलेली आहे. छान सॉफ्ट कापड आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. बघताना असं छान असं फ्रेश फील होत आहे. 3/4 स्लीव्ज आणि स्लीवला या पद्धतीची लेस लावलेली आहे व्हाईट कलरमध्ये. कॉलर नेक दिलेला आहे आणि समोरच्या साईडनी 1 बटन ओपनिंग दिलेली आहे. सो अशा पद्धतीचं खूप छान आहे. अगेन कम्फर्टेबल आहे. यामध्ये कट दिलेली आहे खालच्या बाजूला. अगदी या ठिकाणावरून कट नाही, कारण यामध्ये पॉकेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. सो सिंगल साईड पॉकेट दिलेलं आहे आणि थोडंसं फ्लेअर दिलेलं आहे. आणि अगेन खालच्या साईडनी पुन्हा कट दिलेली आहे. सो या पद्धतीचं छान ओव्हरऑल कुर्तावर छान डिजिटल प्रिंट केलेली आहे. बॅक साईडला पण सेम प्रिंट केलेली आहे. बाकी पूर्ण कुर्तावर कुठलेही थ्रेड वर्क नाही आहे, फक्त अशा पद्धतीचे लेस अटॅच केलेले आहेत. याचबरोबर छान सेम प्रिंटमध्ये पॅन्ट रिसीव झालेलं आहे. हे आहे असं इलास्टिक आणि सिम्पल असं बॉटम रिसीव झालेलं आहे. सेम प्रिंट पॅन्टवर सुद्धा केलेली आहे. खूप सुंदर आहे. जर कम्फर्टेबल वेअर डेली वेअरसाठी पण जर यूज करायचं असेल तर आपण नक्की यूज करू. त्यानंतर एक स्लीवलेसमध्ये मी ऑर्डर केलं होतं. छान असं मेहंदी कलरमध्ये मला कुर्ता रिसीव झाला आहे. खूप छान आहे. अट्रॅक्टिव्ह पीस आहे. ओढणी खूप सुंदर रिसीव झालेली आहे यावर्षी. सो ही आहे त्यावर्षी ओढणी. लास्टला बघू. छान असं स्लीवलेस कॉलेज गोईंग गर्लसाठी छान कलेक्शन आहे असं.
सो पूर्ण स्लीवलेस कुर्ता रिशू झालेला आहे मेहंदी कलरमध्ये, पूर्ण प्युअर कॉटनमध्ये आहे. स्टिचिंग क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे, छान सॉफ्ट कॉटन आहे आणि यामध्ये डोर दिलेला आहे या इथे अटॅच करण्यासाठी. बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन दिलेला आहे, यामध्ये कट दिलेली आहे अशा पद्धतीची. सो आतमध्ये एक्स्ट्रा इनर नाही घातलं तरी चालेल, कारण डार्क कलर असल्यामुळे तेवढं दिसून नाही पडणार. जर व्हाईट किंवा क्रीमिश कलर जर राहिलं तर मोस्टली आपल्याला घालण्याची गरज पडते. त्याचबरोबर सेम प्लेन पॅन्ट रिसीव झालेला आहे, यामध्ये या ठिकाणी पॉकेट दिलेला आहे, सिंगल पॉकेट आहे. बाकी पूर्ण पॅन्ट प्लेन दिलेला आहे. सो छान आहे, कम्फर्टेबल आहे, दिवसभर इझिली वापरून आपण मध्ये. आणि पूर्ण प्रिंट असलेली ओढणी रिसीव झाली, कारण बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन असल्यामुळे अशा पद्धतीचे जे ओढणी असतात खूप छान वाटतात. थोडंसं जॉर्जेट मटेरियल म्हणू शकतो आपण. हां, जॉर्जेट मटेरियलमध्ये छान प्रिंट केलेली आहे. ओव्हरऑल या पद्धतीचे छान फ्लॉवर प्रिंट केलेलं आहे. कुठलेही थ्रेड वर्क नाही आहे, यावर डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि छान आहे. ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, व्हाईट आणि मेहंदी कलरचं. या पद्धतीचे टेसेल्स एंडिंगला लावलेले आहेत दुपट्टाला. सो हे होतं आपलं नेक्स्ट कलेक्शन. त्यानंतर माझे आवडते ब्रँड, ॲक्च्युली हे गोश्रीकीच्या ब्रँडनी आधी यायचं, त्यानंतर हे चेंज झालेलं आहे. अगन्या ब्रँड या पद्धतीचं त्याचं पॅकेजिंग येत असते. हे झालं अगन्या ब्रँडचं त्याला नाव देण्यात, त्याला मे बी ते चेंज केलं असावं त्यांनी. सो खूप सुंदर असं अट्रॅक्टिव्ह पीस आहे, पूर्ण सेट आहे. आतापर्यंत जेवढंही बघितलं आपण टॉप आणि बॉटमच इन्वॉल्व होते, बट मला हा नवीन कलेक्शन मिंत्रामध्ये दिसलं. सो म्हटलं चला ट्राय करून बघूया. खूप सुंदर असं छान, खूप सुंदर रेड कलर आलेला आहे आणि कापड ना थोडंसं क्रशचं कापड आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर प्लेन नाही आहे कापड, थोडंसं असं क्रशचं कापड आहे आणि मधामध्ये या पद्धतीचे गोल्डन टच दिलेले आहे. बाकी पूर्ण कुर्त्याला सेम प्रिंट आहे, यामध्ये कट दिलेली आहे. स्ट्रेट कुर्ता आहे, आतमध्ये कुठलंही इनर नाही आहे. हाफ स्लीव्ज दिलेली आहे, हाफ म्हणजे 3/4ला थोडंसं आपल्या इथपर्यंत राहील या पद्धतीची स्लीव्ज यामध्ये प्रोव्हाइड केली. जर ही प्रॉपर फिटिंगला बसत असेल ना तर ओव्हरऑल कुर्ताचं लुक खूप सुंदर येणार आहे. सो या पद्धतीने याची फिटिंग करून घ्यायची. इन केस जर प्रॉपर फिटिंग नाही बसलं, यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलेला आहे, बट मला थोडंसं वाटतं की साईजनुसार मे बी लूज होऊ शकतो. सो त्यावेळेला फिटिंग करताना हँड्स फिटिंग करून घ्यायची. तो लुक खूप छान दिसणार आहे. ओव्हरऑल फ्रंट साईडला व्ही नेक दिलेला आहे, छान अगदी सुंदर, आणि बॅक साईडला राऊंड नेक दिलेला आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन आहे, लेंथ बऱ्यापैकी छान आहे, अगदी व्यवस्थित आहे. सेम प्रिंटमध्ये पॅन्ट रिसीव झालेला आहे, यामध्ये सिंगल पॉकेट रिसीव झालेला आहे या ठिकाणी. आणि बाकी पूर्ण पॅन्ट सेम आहे, जसं कुर्ता दिलेला आहे सेम क्लॉथमध्ये, सेम क्वालिटीमध्ये आणि सेम कलरमध्ये ॲज इट इज पॅन्टसुद्धा बनवलेला आहे. त्यामध्ये खूप सुंदर ओढणी रिसीव झाली आहे, छान असे सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये ओढणी तयार केली आहे. बट एवढी अट्रॅक्टिव्ह आहे की ही ओढणी आपण कुठल्याही कुर्तावर मॅच, कुठल्याही प्लेन कुर्ता जरी तुम्ही वेअर करत असणार कुठल्याही कलरचा तरी इझिली मॅच करून घालू शकतो आपण ही ओढणी, अशा पद्धतीची ओढणी. सो मल्टिपल यूज होणार आहे या ओढणीचं. खूप सुंदर असं डिजिटल प्रिंट केली आहे, काहीतरी युनिक वाटतं आहे. कुठल्याही प्लेन ड्रेसेसवर अशा प्रिंटचे जे इवन ब्लाऊज जरी घालत असणार आपण, जर जसं फॉर एक्झाम्पल या कलरची जर साडी आहे आणि या कलरचं आपण ब्लाऊज मॅच करत आहोत तरी पण खूप सुंदर उठून दिसतो. छान असं गोल्डन काट दिलेलं आहे, प्रॉपर असं वाटतं ना साडीचंच भाग, साडीचं कापड घेऊन ओढणी तयार केलेली अशा पद्धतीचं वाटतं. खूप सुंदर सॉफ्ट आणि इझिली आपण अंगावर घेऊ शकतो. खूप सॉफ्ट दिलेलं आहे, म्हणजे कुठेही हार्श वाटत नाही आहे, रुतत नाही आहे, टोचत नाही आहे. खूप सॉफ्ट मटेरियल आहे, इझिली आपण कसंही फोल्ड करून घालू. खूप छोटीशी फोल्डसुद्धा इथं होत आहे. सो कसंही आपण कॅरी करून इझिली आपण दिवसभर कम्फर्टेबल राहू शकतो. खूप छान आहे, मला पर्सनली ओढणी खूप आवडली. छान असं ऑफिशियल वेअरसाठी जरी घालायचं असेल ना तरी ही ओढणी आपण यूज करू शकतो, अशा पद्धतीची ओढणी. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडंसं वेगळं कलेक्शन आज इन्क्लूड केलं होतं. नेहमी आपण एक प्रॉपर कुर्ता सेटचंच मी तुम्हाला दाखवत असते. सो म्हटलं यावेळेला टॉप आणि बॉटमचं मॅक्झिमम इन्क्लूड केलेलं आहे. फक्त लास्टला जे दाखवलं त्यामध्ये ओढणी रिसीव झालेली आहे, कारण हे मला नवीन कलेक्शन दिसलं. म्हटलं आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी तुमच्यासोबत शेअर करावं, कारण खूप
फास्ट सगळं आउट ऑफ स्टॉक होतं आता. आणि पार्सल पण यायला खूप उशीर लागतं. जसं तुम्हाला माहिती आहे मुंबई पुणे साईडला पूर्ण फुल झालेला आहे पाण्यामुळे, पावसामुळे. सो त्यामुळे पार्सल येणे, रिटर्न जाणे, एक्सचेंज होणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर वेळ जात आहे. सो हे होतं आपल्याचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण पुन्हा एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.